रेडियो सिटी 91.1 सिटी का हीरो केदार जोशी स्टूडियो से आपसे बात कर रहा है। एक्चुअली हे जे माझ्याकडे डॉक्युमेंट आहे खूप प्रीशियस डॉक्युमेंट है। जर तुम्ही म्हणायला गेलात की मुझे चांद पे लेके चलो, मैं चल सकता हूं क्योंकि मेरे पास ये डीड है आणि यामध्ये असं मेन्शन केलंय की 1 एकर जागा चंद्रावर तुमच्या नावे आहे। ऍक्च्युली ते माझ्या नावावर नाही आहेत, ते आहेत राधिका दाते वाईकर यांच्या नावावर आणि ऍक्च्युली 2005 मध्ये त्यांनी ही डीड बनवून घेतली कारण त्यांनी 50,000 रुपये घेऊन ही जागा विकत घेतली। ऍक्च्युली एका कंपनीने क्लेम केलं होतं की आम्ही तुम्हाला ही जागा विकतोय। सो राधिका, नेमकं 2005 ला काय झालं होतं? 2005 मध्ये मी टीव्हीवरच्या इंग्रजी बातम्यांमधून हे एक पंजाबी गृहस्थ होते जे चंदीगडचे होते, त्यांनी 1 तासाचा त्यांचा कार्यक्रम होता की त्यांनी 2 एकर विकत घेतली होती आणि त्यांचा इंटरव्ह्यू चालला होता त्या इंग्रजी बातमीच्या चॅनलवर आणि त्यावेळेस ते खूप म्हणजे प्रतिष्ठित चॅनल होतं आणि 1 तास त्यांचा तो खूप कौतुकाचा सोहळा असा चाललेला असताना मलाही जरा गंमत वाटली की एवढं खरं हे चॅनल खूप महत्वाचं आणि तेवढंच ते प्रतिष्ठित आहे। ही व्यक्ती जे सांगते ते अगदी ट्रूच असणार कारण त्यांनी स्वतः ती विकत घेतलेली आहे। त्यानंतर त्यांनी जी साईट मला म्हणजे टीव्हीवर सांगितली ती मी ओपन करून बघितली आणि त्याच्यामध्ये जाऊन मी ती जागेचे पैसे भरून ती जागा विकत घेतली। बरं, सो कुठेतरी इमोशन्स तुमच्या यामध्ये जास्त होतात कारण चंद्राबद्दल तुम्हाला प्रेम आहे? चंद्राबद्दल मला आणि अख्ख्या दुनियेला प्रेम आहे, ते सगळ्यांनाच आहे। प्रत्येक जण चंद्रासाठी वेडा आहे, तसं त्यातलं चांदणे आणि चंद्राचं शीतलता आवड आहे त्याची आणि त्यामुळे मी विचार केला की हे माझ्या आवाक्याच्या बरोबर होतं आणि त्यावेळेस माझ्याकडे तेवढे पैसे होते ते मी भरले आणि ते विकत घेतलं। महेशजी, तुम्ही काय सांगाल यामध्ये? तुम्हाला कुठेही डाऊट आला नाही की अरे हा कुठेतरी चिटिंगचा किंवा फ्रॉडचा प्रकार आहे? नाही, मला डाऊट नाही आला पहिला, कारण चांदवर घर घेणं हे सगळ्यांचं स्वप्न असतं। आपण लहानपणापासून चांद मामाच्या गोष्टी ऐकलेल्या आहेत, त्यामुळे एक माइंडमध्ये लहानपणीपासून कुठेतरी हे असतं आणि मी वाईफला हे केलं, सपोर्ट केला आणि आम्ही त्या पद्धतीने ते विकत घेतलं। मग नेमकं तुम्ही त्यानंतर कॉन्टॅक्ट केला का? ही डीड त्यांनी ज्या वेळेला पाठवली त्यानंतर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधला का? मी त्यांना एकदा सांगितलं की आय रिसिव्हड दिस डॉक्युमेंट वगैरे, पण नंतर मी ते ओपन करून बघितलं नाही की त्यांनी काही डिलिव्हर केलंय का मला। अच्छा। आणि त्याच्यानंतर 1-2 वर्षामध्ये मी ते एकदा त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला। नंबर वॉज लाईक बीपिंग, काहीतरी डिस्टर्बन्स येत होते आणि मी काही फारसं त्याच्यात लक्ष दिलं नाही। पण मग मला असं डाऊट आलं की असं का होतंय, सारखंच बीप होतं, एकदा झालं 2दा झालं। मी पोलीस कंप्लेंट तयार केली आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ते देण्याचा प्रयत्नही केला, पण पोलिसांकडे त्यावेळेस सायबर क्राईम हा अस्तित्वात नव्हता, असं काही घडतच नव्हतं पूर्वी आणि तसं काही त्याच्यासाठी ऍक्टिव्ह अशा काही लिंक्स नव्हत्या, हेल्प नव्हती, सायबर क्राईम कुठलं ऑफिस नव्हतं। पोलीस म्हणाले की अरे ही गोष्ट कशी हँडल करायची आम्हाला कल्पना नाही, कारण हे जॅक्सनविल हे अमेरिकेमध्ये पडतं, तुम्ही एक काम करा, त्यांना फॅक्स पाठवा नाही तर पत्र पाठवा, हे आम्ही इथे काही करू शकत नाही। मग मी परत आल्यानंतर आता गेल्या अगदी लेटेस्ट 6 महिन्यापासून मी त्याची पाठपुरावा करायला सुरुवात केली की आपण एकदा बघूयात, एवढ्या वर्षानंतर एकदा बघूयात हे नंबर चालतायत का, आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून बघूयात। मी जुनं माझं yahoo.comचं अकाउंट ओपन करून बघितलं, ते काही ओपन झालं नाही। मग त्याच्यानंतर मी फॅक्समध्ये जाऊन फॅक्स करण्याचा प्रयत्न केला, 2 दिवस, रात्री केला, सकाळी केला, त्यांचा डे नाईट चेक करून केला, पण तो काही गेला नाही। फोन केला, जे हेल्पलाईन नंबर असतात 10-11 कडे ते केले, तेही नाही झाले। त्यांचा जो कंपनीचा नंबर आहे तोही बंद आहे आणि मग मला जाणवलं की हे काहीतरी थांबलेलं प्रकरण आहे, एकतर आपली फसवणूक झालेली आहे किंवा त्या लोकांनी ऑफिस पर्पजली बंद केलेलं आहे। ओके, सो आता तुम्हाला काय एक्सपेक्टेशन्स आहेत या गोष्टीकडे? मला एवढंच एक्सपेक्टेशन्स आहेत की जे काही झालं याच्यावर सायबरनी लक्ष देऊन मदत करावी मला, की ही घटना परत दुसरीकडे कुठेतरी होऊ नये। तर मला तिथपर्यंत जिथे ही सुरुवात झालेली तिथपर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी किंवा सायबरनी देशामध्ये असं परत आपल्या काही घडू नये यासाठी तरी एक काळजी घेण्यासाठी म्हणून तरी तिथपर्यंत पोहोचावं। ही काय जागा आहे, कुठून हे झालेलं आहे आणि हे परत पुन्हा घडू नये आणि कुठल्याही आपल्या देशामध्ये हे स्प्रेड होऊ नये यासाठी काळजी घ्यावी आणि ऑफकोर्स त्यातनं मलाच मदत होणार आहे की मला माझ्या बाबतीत जे झालंय ते मला उत्तर मिळणार आहे। ओके, आणि जी तुम्हाला सगळी बघणारी लोक आहेत, मंडळी आहेत, त्या लोकांना तुम्ही काय सांगाल? मी तुम्हाला एवढंच सांगेल की तुमच्याकडे मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, तुम्ही कधीही कुठल्याही गोष्टी पडताळून घेतल्याशिवाय पुढे जाऊ नका, कारण जी वेळ आज माझ्यावर आली आहे ती मला आता पूर्णपणे एका देशातून दुसऱ्या देशात जाऊन फाईट करण्यासारखी झालेली आहे। तर कृपया करून तुम्ही अलर्ट राहा, कुठल्याही गोष्टीला पटकन धावत जाऊन ती करण्यापेक्षा त्यात पूर्ण पडताळणी करा की आपल्या देशामध्ये असं काही घडतं का। चंद्र ही एकाची कोणाची मालमत्ता नाहीये, ही प्रत्येक मानवाचा अधिकार आहे।
तर त्याच्यामध्ये असं काही घडेल का हा पूर्णपणे विचार करा. आणि जरी अशी काही घटना तुमच्यासोबत झाली तर त्याच्यावर ताबडतोब सायबर क्राईमकडे धाव घ्या आणि त्याची मदत घ्या. आणि पहिलं तर गोष्ट ही करू नका, पहिली गोष्ट. ओके, राधिका मॅम आणि महेश सर, थँक्यू सो मच, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात. अशा पद्धतीचे फ्रॉड होत आहेत, सो त्याबद्दल आपण अलर्ट असलं पाहिजे. थँक्यू सो मच. आणि आय होप तुम्हाला चांगली यंत्रणा आहे आपली, सो तुम्हाला नक्कीच काही ना काही लवकरात लवकर मदत मिळेल. थँक्यू. ऐकत राहा रेडिओ सिटी 91.1, रग रग में पुणे सिटी. Radio City.